हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण कोबीचे पराठे करणार आहोत. इथे माझ्याकडे हा छोटा कोबी आहे. तर आपण आज या कोबीपासून पराठे करूया. अगदी सिंपल अशा पद्धतीने, सोप्या अशा पद्धतीने आणि पौष्टिक असा पराठा असणार आहे. तर पहा, खूप जणांचं असं असतं, कोणाला कोबीची भाजी आवडत नाही, तर कोणी कोबीची भाजी खायला कंटाळा करतं. तर मग आपण अशा वेळेस जर मुलांना जर कोबीपासून जर पराठे करून दिले तर ते आवडीने खातील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मग चला, वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण कोबीचे पराठे करणार आहोत. तर पहा, मी इथे कोबी घेतलेला आहे. साधारणपणे हा जो कोबी आहे ना, पाव किलोच्या आसपास असेल. तर पहा, सर्वप्रथम आपण आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे. थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त याची आपण पेस्ट करून घेऊया. तर पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, जो कोबी आहे तो कोबी आपल्याला ना ग्रेट करून घ्यायचा, म्हणजे किसून घ्यायचा आहे. तर या ना कोबीचे जे वरचे जे हे होते ना, थोडी अशी हिरवी पानं होती ना, ती मी वरची काढून टाकलेली आहेत. आता पहा, हा कोबी आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे. आणि ना कोबी किसण्याच्या किंवा कोबी कापण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर कोण चाकूच्या साहाय्याने कोबी बारीक कापतं, तर कोण ना आपलं ग्लास घेतं आणि ग्लासाने पण कट करतात. तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तर आपल्याला अशा पद्धतीने हा कोबी मस्त किसून घ्यायचा आहे आणि अगदी बारीक हा कोबीचा किस झालेला आहे. आता पहा, हे जे ही जी किसलेली कोबी आहे, तर याच्यामध्ये ना पाणी बऱ्यापैकी असतं. म्हणून काय करायचं आहे, थोडं थोडं किसलेला कोबी घ्यायचा आहे आणि हाताने मस्त पिळून घ्यायचा आहे. म्हणजे त्या कोबीमधला जोही काही पाणी असेल ना, तो निघून जाईल. तर पहा, हे जे पाणी आहे, तर हे पाणी आपल्याला एका बाउलमध्ये हे करायचं आहे. तर हे जे कोबीचं पाणी आहे, हे कोबीचं पाणी आपल्याला फेकून अजिबात द्यायचं नाही. तर तुम्ही पाहू शकता, इथे एक बाउल भरून कोबीचा किस झालेला आहे आणि इथे अगदी अर्धी वाटी कोबीचं पाणी, म्हणजे कोबीचा जो रस आहे तो निघालेला आहे. आता हा पाणी फेकून नाही द्यायचं आपल्याला. तर पहा, आपण जे पराठ्यांसाठी जे कणिक मळणार आहोत, त्याच्यामध्ये आपण हे पाणी ॲड करणार आहोत. तर मग चला, तुम्ही पाहू शकता, इथे आपण कोबीचा किस आणि कोबीपासून निघालेलं जे पाणी आहे ते आपण वेगवेगळं करून घेतलेलं आहे. तर पराठे करण्यासाठी पहा, इथे मी एक ताट घेतलेलं आहे. इथे मी 1.5 वाटी भरून मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गव्हाचं पीठ कमी जास्त करून घेऊ शकता. इथे ना मी 3 ते 4 चमचे बेसन पीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं. इथे मी 1 चमचा मीठ, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद, इथे मी आपला जो ओवा असतो तो मी त्याची छान मस्त अशी मी पावडर करून घेतलेली आहे. आणि मी इथे ओव्याची अशी पावडर, म्हणजे अगदी हरट-भरट अशी मी करून घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. तर पहा, जो किसलेला कोबी आहे तो सुद्धा आपल्याला या पिठामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. आता हा किसलेला कोबी ॲड करून झाल्यानंतर आपण जे आलं, लसूण, मिरची, कढीपत्ताची पेस्ट केली होती ना, ती आपल्याला ॲड करायची आहे. पहा, मी याच्यामध्ये ना कढीपत्ता पण ॲड केलेला आहे. कढीपत्त्यामुळे ना खूप छान मस्त असा स्वाद येतो. आता पहा, मी ते बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे. आता पहा, हे सगळं आपल्याला काय करायचं, एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं छान मस्त असं कणिक मळून घ्यायचं आहे. आता पहा, हे जे कोबीचं पाणी ना, हे आपल्याला आता वापरायचं आहे. थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी वापरायचं आहे. पहा, आपण जसं चपाती किंवा पोळी करण्यासाठी जसं कणिक मळतो, सेम तसंच कणिक मळायचं आहे आपल्याला. आणि जेवढं पाणी लागेल ना तेवढंच पाणी घ्यायचं आहे. सगळं पाणी आपल्याला नाही वापरायचं आहे. तर पहा, अशा पद्धतीने मी कणिक मळून घेतलेलं आहे. आता पहा, हे कणिक मळून झाल्यानंतर काय करायचं, याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून आपण हे अर्धा तास हे पीठ थोडं साईडला भिजत ठेवूया.
आता पहा हे जे पराठे आहेत कोबीचे पराठे, तर मी दह्याबरोबर हे कोबीचे पराठे आपण खाणार आहोत. तर पहा त्यासाठी मी ते अर्धा किलो दही घेतलेलं आहे. आता हा दही आहे, मी दही हा एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते. आता पहा हे जे पराठे आहेत, हे पराठे तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकतात किंवा चटणीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकतात. आता पहा मी याच्यामध्ये ना अर्धी वाटी भरून साखर ॲड करणार आहे, कारण हे जे दही आहे तर हे अर्धा किलोचं दही आहे आणि त्यासाठी मी इथे ही अर्धी वाटी मी साखर ॲड केली. साखर छान मस्त मिक्स करून घ्यायची आहे आणि ही साखर मिक्स झाली ना की आपल्याला हे दही असं साईडला ठेवायचं आहे. म्हणजे कसं माहिती आहे का, याच्यामध्ये आपण जी साखर ॲड केली ती छान मस्त मेल्ट होते आणि त्यानंतर दही खूप छान मस्त असं गोड लागतं. तर पहा पराठ्यांबरोबर मी ते गोड दही केलेलं आहे. जर तुम्हाला गोड दही नसेल आवडत तर मग तुम्ही साखर स्किप करू शकतात. त्याच्यामध्ये साखर नाही ॲड केली तरीही चालेल, तुम्ही आपलं प्लेन दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकतात. तर पहा इथे अर्धा तास झालेला आहे. तर छान मस्त आपल्याला कणकेचा एक मस्त असा गोळा घ्यायचा, तो हातावरती छान मस्त मळून असं गोलाकार असा पेढा तयार करायचा आहे आणि मस्त पिठामध्ये बुडवून छान मस्त आपल्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. आणि पहा हा पराठा लाटताना ना थोडा हलकासा हा चिकट राहतो, म्हणून थोडं आपलं जे सुकं पीठ आहे ना ते थोडं पीठ लावून छान मस्त आपल्याला जसं आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे आपल्याला मस्त असा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर मग चला आता हा पराठा आपण भाजून घेऊया. तर पहा मी इथे ना विड्याचा तवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जोही तवा असेल तुम्ही त्या तव्यावरती पराठा मस्त भाजू शकतात. तर आपल्या दोन्ही साईडून हा पराठा छान मस्त भाजून घ्यायचा आहे. आणि पहा इथे हा जो भिड्याचा तवा आहे, तर चपाती फुलका जरी असला तरी मी या भिड्याच्या तव्यावरतीच मी पोळी किंवा फुलका किंवा चपाती मी या तव्यावरतीच भाजते. तर आणि काही मला फ्राय वगैरे करायचं असेल ना तर मी तव्यावरतीच फ्राय करते, जसं की आळूच्या वड्या, कोथिंबीरच्या वड्या वगैरे छान मस्त क्रिस्पी कुरकुरीत होतात. चपात्या पण छान मस्त या भिड्याच्या तव्यावरती भाजल्या जातात. तुमच्याकडे जोही काही तवा असेल तुम्ही त्या तव्याचा वापर करून तुम्ही हे पराठे भाजू शकतात. आता पहा दोन्ही साईडने छान मस्त हे पराठे भाजून झाल्यानंतर आपल्या दोन्ही साईडला थोडं ऑइल ॲड करून छान मस्त हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जसं आपण चपाती भाजतो ना सेम त्याच पद्धतीने आपला हा पराठा मस्त असा भाजून घ्यायचा आहे. आणि जसं आपण हा पराठा आहे ना भाजतो ना तेव्हा एवढा छान वास येतो ना. तर पहा हे जे पराठे आहेत तर मी गरम हे पराठे करत होती आणि एका साईडला माझा मुलगा खायला बसला होता. मी त्याला त्याबरोबर हे गरम पराठे मी त्याला खायला देत होती आणि हे गरम पराठे गोड दह्याबरोबर अप्रतिम लागतात. तुम्ही कधी ट्राय नसतील ना केले तर तुम्ही खरंच एकदा तरी ट्राय करून पहा. आता हे जे पराठे आहेत हे पराठे तुम्ही टिफिनलासुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकतात किंवा तुम्ही सकाळी तुम्ही नाश्त्यालासुद्धा हे तुम्ही पराठे करू शकता. एवढे छान लागतात. आणि हे जे कोबीचे पराठे आहेत तर तुम्ही अगदी कुठे प्रवासाला तुम्ही बाहेर जात असाल तर तुम्ही तेव्हासुद्धा हे कोबीचे पराठे तुम्ही घेऊन जाऊ शकतात. या कोबीच्या पराठ्यांबरोबर तुम्ही शेंगदाण्याची जी सुकी चटणी असते तीसुद्धा तुम्ही याच्यावरती स्प्रिंकल करून रोल करून तुम्ही खाऊ शकतात किंवा तुम्ही शेजवान चटणी याच्यावरती लावून हा पराठा रोल करून तुम्ही तसंही खाऊ शकतात. आता पहा हे जे पराठे आहेत तर हे पराठे मी त्यासोबत सर्व केलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात हे पराठे एवढे मऊ आहे तर तुम्ही पाहू शकतात. आणि हे जे पराठे आहेत ना गोड दह्याबरोबर खूप छान लागतात. जर तुम्हाला दही नको असेल तुम्ही ते खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणीसुद्धा करू शकतात किंवा तुम्ही टोमॅटो सॉस बरोबरसुद्धा खाऊ शकतात, शेजवान चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतात. तर तुम्हीसुद्धा हे पराठे नक्की ट्राय करून पहा आणि घरातले सगळेजण हे पराठे खूप आवडीने खातील हे नक्कीच आहे. नक्की ट्राय करून पहा.